अकाउंट्स इज अ लँग्वेज ऑफ बिझनेस या सिरीज मधला आजचा आपला 5वा एपिसोड. आजच्या एपिसोड मधून आपण समजून घेणार आहोत ते प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट हे जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत. कुठल्याही कंपनीची सगळ्यात महत्वाची जी फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ती आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता ह्याच्याबद्दल आपण आज थोडंसं समजून घेणार आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण प्रॅक्टिस अँड कंपनी ह्या कंपनीचं एका महिन्याचं पूर्ण अकाउंटिंग केलेलं होतं. तीच कंपनी मी आता ओपन केलेली आहे आणि त्या कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आधी मी ओपन करते आणि ते डिटेल फॉर्मॅटमध्ये. आता ते ओपन केल्यानंतर आधी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये काय काय दिसतंय ते बघूयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी लेफ्ट साइड आहे त्या साइडला सगळे एक्सपेन्सेस दिसत आहेत बिझनेसचे. परचेस आहे, ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिस रेंट, पेट्रोल अँड कन्व्हेन्स, प्रिंटिंग स्टेशनरी, टी अँड स्नॅक्स. म्हणजे डावी साइड काय आहे, खर्चाची आहे आणि उजवी साइडला काय दिसत आहे तर सेल्स दिसतोय. म्हणजे इन्कमचा जो सोर्स आहे बिझनेसचा सेल्स तो दिसतो आहे त्याच्या उजव्या साइडला. थोडक्यात लेफ्ट साइड एक्सपेन्सेसची साइड जी आहे ती आहे डेबिट साइड आणि इन्कमची जी साइड आहे जिथे सेल अकाउंट लिहिलेला आहे ती आहे तुमची क्रेडिट साइड. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट जे असतं ना कुठल्याही कंपनीचं ते पूर्ण वर्षाचं रिफ्लेक्शन असतं. पूर्ण वर्षभरामध्ये कंपनीने किती परचेस केला आहे, कंपनीने किती सेल केलेला आहे, किती रेंट भरलेला आहे, पेट्रोलवर किती खर्च झालेला आहे, किती रुपयाची स्टेशनरी आणलेली आहे, किती रुपयाचा चहा आणि स्नॅक्सवर खर्च झालेला आहे आणि पूर्ण वर्षभरामध्ये कंपनीने किती सेल केलेला आहे. सो हा सेल, परचेस आणि एक्सपेन्सेस जाऊन कंपनीला जो प्रॉफिट झाला आहे तो किती प्रॉफिट झालेला आहे. सो हे सगळं दाखवणारं हे चित्र आहे. थोडक्यात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय दाखवतं तर कंपनीचा वर्षभराचा परफॉर्मन्स. वर्षभरामध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज झाल्या, जो परचेस, सेल आणि एक्सपेन्सेस आणि ह्या सगळ्याची गोळाबेरीज करता कंपनीला जर प्रॉफिट झाला असेल तर तो, लॉस झाला असेल तर तो. सो एकूण चित्र जे दिसतं आपल्याला ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये दिसतं. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे काय आहे, पूर्ण वर्षाचं रिफ्लेक्शन आहे. आता बॅलन्स शीटला जाऊ आपण. बॅलन्स शीट मध्ये आपल्याला काय दिसतंय तर बॅलन्स शीट मध्ये जे आपल्याला दिसतं ते त्या वर्षाच्या शेवटची जी तारीख आहे. कुठल्याही फायनान्शियल इयरची लास्ट डेट काय असते, 31 मार्च. सो बॅलन्स शीट जे असतं हे त्या पर्टिक्युलर दिवसाची पोझिशन दाखवतं. 31 मार्चला एवढं कॅपिटल होतं, 31 मार्च या दिवशी एवढे क्रेडिटर्स आहेत म्हणजे एवढे सप्लायर्सचे पैसे देणं बाकी आहे, 31 मार्चला कंपनीकडे एवढी असेट आहे, 31 मार्चला आपल्या कस्टमरकडनं म्हणजे डेटर्स म्हणजे आपले कस्टमरकडनं एवढे पैसे यायचे आहेत. कॅश आणि बँक ही 31 मार्चची पोझिशन आहे. थोडक्यात बॅलन्स शीट हे पर्टिक्युलर दिवसाची पोझिशन दाखवतं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये पूर्ण वर्षाचं रिफ्लेक्शन असतं. आलं लक्षात तुमच्या? आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आपल्याला ती म्हणजे जेव्हा वर्ष संपतं, फायनान्शियल इयर संपतं आणि नवीन फायनान्शियल इयर सुरू होतं, ऍक्टिव्हिटी चालूच असतात बिझनेसच्या, त्या काही थांबत नाहीत. वर्ष थांबलं म्हणून ऍक्टिव्हिटी थांबल्या असं होत नाही. बिझनेस हा ऑनगोईंग प्रोसेस आहे, सतत चालू आहे. फायनान्शियल इयर संपल्यानंतर पुढचं फायनान्शियल सुरू जेव्हा होतं त्यावेळेला आपल्याला कुठली लेजर्स पुढे कॅरी फॉरवर्ड करायची आहेत आणि कुठली लेजर्सचे बॅलन्सेस पुढे फॉरवर्ड करायचे नाहीयेत याच्याबद्दल खूप जास्त कन्फ्युजन आहे. आज आपण ते कन्फ्युजन क्लिअर करू. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जी लेजर्स आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जी लेजर्स तुम्हाला आता दिसत आहेत ते कुठलंही लेजर पुढे कॅरी फॉरवर्ड होणार नाही. आता याचं कारण समजून घ्या. आता ही कंपनी जी आपण या कंपनीत आपण ज्या एंट्रीज केल्यात त्या कुठल्या फायनान्शियल इयरच्या केल्यात, 2019-20. आता 19-20 या वर्षामध्ये समजा मी 50,000चा परचेस केलेला आहे. बर आहे, मग तो पुढे न्यायचा काहीच संबंध नाही. ह्या वर्षात जर तुम्ही परचेस केलाय तर पुढेही तुम्हाला परचेस करावाच लागणार आहे, त्याच्या पुढेही करावाच लागणार आहे. सो ह्या वर्षाचा परचेस हा फक्त ह्या वर्षापुरतीचा आहे, त्याचा पुढे काहीही लिंकेज नाहीये. ह्या वर्षी मी समजा ऑफिस रेंट 8,000 रुपये दिलेला आहे, तर पुढच्या वर्षी सुद्धा मला द्यावंच लागणार आहे रेंट. या वर्षी दिलेलं आहे तसं पुढच्याही वर्षी द्यायचंय, त्याच्याही पुढच्या वर्षी द्यायचंय. या वर्षी जशी मला स्टेशनरी घ्यावी लागली तशी पुढच्या वर्षी पण मला स्टेशनरी घ्यायला लागणार आहे. सो मला सांगायचं
मला तुम्हाला हा मुद्दा सांगायचा आहे. एक मिनिट, इथे मी जरा पॉज घेते कारण बॅटरी लोचं इंडिकेशन आलेलं आहे. सो जस्ट अ सेकंड. ओके, हा. तर मला मुद्दा तुम्हाला इथे हा सांगायचा आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये काय दिसतात, तर सगळे एक्सपेन्सेस आणि इन्कम दिसतं. तर जे एक्सपेन्सेस असतात ते फक्त त्या वर्षापुरतीचे असतात. त्याचा पुढच्या वर्षाशी किंवा आधीच्या किंवा अजून कुठल्याही वर्षाशी काहीही लिंकेज नसतो. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस मध्ये दिसणारी जी लेजर्स आहेत ती आपण नेक्स्ट फायनान्शियल इयर सुरू झाल्यानंतर पुढे कॅरी फॉरवर्ड करायची नाहीत. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर एक्सपेन्सेसची आणि इन्कमची लेजर ही कधीही पुढे जात नाहीत. ती त्या वर्षापुरतीचीच असतात. आता इथे आपण बॅलन्स शीट ओपन करूयात. आता बॅलन्स शीट मध्ये तुम्ही जर बघाल तर इथे काय दिसतंय आपल्याला, असेट्स दिसत आहेत आणि लायबिलिटीज दिसतात. आता कंपनीकडे 25,000चा कम्प्युटर आज आहे 31 मार्च 2020 ला. कंपनीकडे 25,000चा कम्प्युटर आहे. तो पुढच्या वर्षी पण असणार आहे, बरोबर आहे. 1 एप्रिल 2020 ला जेव्हा नवीन फायनान्शियल इयर सुरू होईल तेव्हाही तो कम्प्युटर असणारच आहे, बरोबर आहे. त्याच कम्प्युटरवर तुम्ही काम करणार आहात. म्हणजे हा कम्प्युटर तुम्हाला पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. माझ्याकडे 31 मार्चला 25,000 कम्प्युटर आहे, त्याची व्हॅल्यू 25,000 आहे. तर 1 एप्रिलला जो कम्प्युटर आहे त्याची पण व्हॅल्यू 25,000च असणार आहे. माझ्याकडे 10,000चं फर्निचर आहे 31 मार्चला, तर पुढच्या वर्षी सुद्धा तेच फर्निचर आपण वापरणार आहोत. त्याच्यामुळे फर्निचरची सुद्धा व्हॅल्यू तुमची कॅरी फॉरवर्ड होईल. आलंय लक्षात. 31 मार्चला जर का माझ्याकडे कॅश बॅलन्स आहे 5,230 रुपयाचा, तर तो 1 एप्रिलच्या सुरुवातीला तेवढाच कॅश बॅलन्स असणार आहे माझ्याकडे, राईट. सो बॅलन्स शीट मधली जी लेजर्स असतात ती आपल्याला सगळी पुढे कॅरी फॉरवर्ड करायची असतात. तर मुद्दा इथे हा आहे की बॅलन्स शीट मधली जी लेजर्स असतात ती असतात असेट्स आणि लायबिलिटीज. सो 31 मार्चला जी माझ्याकडे असेट्स आहेत ते मला पुढे न्यायची आहेत. 31 मार्चला माझ्या ज्या लायबिलिटीज आहेत म्हणजे माझी जी देणी आहेत सो ती 31 मार्च पर्यंत देऊन नाही झालेली, म्हणून ती 31 मार्चला आपल्याकडे दिसत आहेत. मग ती तुम्हाला पुढच्या वर्षी द्यावी लागणार आहे. मग ती तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायला लागणार आहे. सो आता इथून पुढे हे कन्फ्युजन डोक्यातनं पूर्णपणे काढून टाका की कुठल्या लेजर्सचा क्लोजिंग बॅलन्स हा नेक्स्ट फायनान्शियल इयरला ओपनिंग म्हणून घ्यायचा आहे. हे कन्फ्युजन हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं पूर्णपणे क्लिअर असलं पाहिजे की एक्सपेन्सचं जर लेजर असेल, इन्कमचं लेजर असेल, परचेसेस, सेल, हे कुठलेही लेजर्सचे ओपनिंग बॅलन्स पुढच्या नेक्स्ट इयरला जाणार नाहीत. वेअर ॲज बॅलन्स शीटची जी लेजर्स आहेत, असेट्स आहेत, लायबिलिटीज आहेत, ते मात्र नेक्स्ट फायनान्शियल इयरला कॅरी फॉरवर्ड करणार आहोत आपण. आणि का करणार आहोत ते मी तुम्हाला आता व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. नेहमीप्रमाणे माझी पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट आहे की ह्याच्यातूनही जर का तुम्हाला काही अजून कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन.